कोणत्याही व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करण्याचे शास्त्र लोक तुम्हाला कधीच विसरू शकणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की एखादी व्यक्ती तुम्हाला कधीच विसरू नये, जर तुम्हाला असं वाटत असेल की लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित व्हावेत, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची उपस्थिती एखाद्याच्या मनावर कायमची छाप सोडावी, तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. मी तुम्हाला कोणतीही चालाखी शिकवणार नाही किंवा अशी कोणतीही युक्ती सांगणार नाही ज्यामुळे तुम्ही एखाद्याच्या मनाशी खेळ करू शकाल. कारण चालाखीने मिळालेलं प्रेम ते जितक्या लवकर मिळतं तितक्याच लवकर संपूनही जातं. मी तुम्हाला त्या आकर्षणाचं रहस्य सांगणार आहे, जे कृत्रिम नसतं, जे कोणत्याही अभिनयातून निर्माण होत नाही, तर ते तुमच्या अस्तित्वातून जन्माला येतं. नीट पहा, या जगात दररोज लाखो लोक कोणाचं तरी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी आपल्या कपड्यांनी प्रभावित करू इच्छितं, कोणी आपल्या पैशांनी, कोणी आपल्या ताकदीने आणि कोणी आपल्या शब्दांनी. पण तरीसुद्धा ते मनाने एकटेच राहतात का? कारण आकर्षणाचा जन्म बाहेरून होत नाही, तो आतून होतो. ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट समजेल त्याच दिवशी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक खोलीत प्रवेश करताच सर्वांचं लक्ष आपोआप त्यांच्याकडे जातं. त्यांनी काही बोललेलंही नसतं, तरीही लोक त्यांच्याकडे पाहू लागतात. याचं कारण काय? त्यांच्याजवळ काही जादू नसते. त्यांच्याजवळ अशी शांतता असते जी अस्वस्थ लोकांना स्वतःकडे खेचते. त्यांच्यामध्ये असा आत्मविश्वास असतो जो कधीही दिखावा करत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर असं स्मित असतं जे कोणालाही खुश करण्यासाठी नसतं, ते अंतर्मनातील आनंदातून उमटलेलं असतं. लक्षात ठेवा, एखादा माणूस सुंदर चेहऱ्याकडे काही काळासाठी आकर्षित होऊ शकतो, पण सुंदर व्यक्तिमत्वाशी तो आयुष्यभर जोडलेला राहतो. आणि व्यक्तिमत्व तेव्हाच सुंदर बनतं जेव्हा तुमच्या मनात प्रेम असतं, पण कोणाला पकडून ठेवण्याची इच्छा नसते. जेव्हा तुम्ही कोणाला गमावण्याची भीती बाळगत नाही, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रेम करू शकता. भीती प्रेमाची सर्वात मोठी शत्रू आहे. ज्याला कोणाला गमावण्याची भीती असते, तो नेहमी समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो विचारतो, तू कुठे होतास? कोणाशी बोलत होतास? मला आधी उत्तर का दिलं नाहीस? हळूहळू प्रेम संपत जातं आणि फक्त बंधन उरतं. लक्षात ठेवा, बंधनामुळे एखादी व्यक्ती तुमच्यासोबत राहू शकते, पण ती मनापासून तुमची होऊ शकत नाही. स्वातंत्र्य दिलं तर एखादी व्यक्ती दूर गेली तरी ती तुम्हाला कधीच विसरत नाही. हाच प्रेमाचा सर्वात मोठा रहस्य आहे. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ती कधीही दुसऱ्यांवर ओझं बनत नाही, आणि जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही ती सतत दुसऱ्यांकडून प्रेमाची भीक मागत राहते. भीक म्हणून मिळालेलं प्रेम कधीच समाधान देत नाही. प्रेमाचा जन्म तेव्हाच होतो जेव्हा तुमच्या अंतःकरणातून आनंदाचा झरा वाहू लागतो. जेव्हा तुम्ही एकटे बसूनही हसू शकता, तेव्हापासून तुमच्यात खऱ्या आकर्षणाची सुरुवात होते. जेव्हा तुम्हाला स्वतःचीच साथ आवडू लागते, जेव्हा तुम्ही तुमच्या कमतरतांशी लढण्याऐवजी त्यांना समजून घेऊ लागता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. आणि हीच चमक लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते. लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या ऊर्जेने अधिक प्रभावित होतात. जर तुमच्या मनात राग, तक्रारी, मत्सर आणि असुरक्षितता भरलेली असेल तर तुमचं हसूही कृत्रिम वाटेल. पण जर तुमच्या अंतर्मनात शांतता असेल,
जर तुमच्या मनात स्वीकार असेल, जर तुमच्या अंतःकरणात आनंद असेल, तर तुम्हाला कोणालाही प्रभावित करण्याची गरजच भासणार नाही. तुमची केवळ उपस्थितीच पुरेशी ठरेल. लक्षात ठेवा, फूल कधीच मधमाशांना बोलावत नाही. ते फक्त उमलतं आणि त्याचा सुगंध संपूर्ण निसर्गाला त्याच्याकडे खेचून आणतो. तुम्हीही फुलासारखी उमला. तुमची चेतना विकसित करा. तुमच्या अंतर्मनातील अस्वस्थता समजून घ्या. तुमच्या भीतीला ओळखा. तुमच्या अहंकाराकडे पहा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतर्मनात प्रकाश प्रज्वलित कराल, त्याच दिवशी लोक तुमच्यातील बाह्य तेज पाहू लागतील. कारण माणूस शब्दांवर नाही, तर ऊर्जेवर प्रेम करतो. आणि ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात प्रेमाची ऊर्जा वाहू लागते, त्या व्यक्तीला कोणालाही स्वतःचं वेड लावण्याची गरज उरत नाही. लोक स्वतःहून त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण अजून सर्वात गहन रहस्य बाकी आहे. अशी कोणती एक सवय आहे जी कोणत्याही व्यक्तीला तुमच्याबद्दल वारंवार विचार करायला भाग पाडते? आणि जो मौन समजून घेतो, त्याला जगातील सर्वात मोठी शक्ती प्राप्त होते. कधीही कोणालाही तुमच्या प्रेमाचा कैदी बनवू नका. ज्याला उडायचं आहे त्याला उडू द्या. जर तो खरोखरच तुमचा असेल तर तो परत येईल, आणि जर तो परत आला नाही तर समजून घ्या की तो कधीच तुमचा नव्हता. प्रेम म्हणजे अधिकार नाही, प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. आणि स्वातंत्र्यामध्येच सर्वात गहन आकर्षण दडलेलं असतं. पण अजून सर्वात महत्त्वाचं रहस्य बाकी आहे. असं काय करावं की लोक फक्त तुमच्याकडे आकर्षितच होऊ नयेत, तर आयुष्यभर तुम्हाला आदराने आणि प्रेमाने आठवत राहावेत? पण आता शेवटचा प्रश्न उरतो. असं काय करावं की लोक फक्त काही दिवसांसाठी नाही, तर अनेक वर्षांपर्यंत तुम्हाला आदराने आणि प्रेमाने आठवत राहतील? हेच सर्वात मोठं रहस्य आहे. नीट ऐका. माणूस प्रेमाचा भुकेला नसतो. माणूस सत्याचा भुकेला असतो. या जगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मुखवट्याच्या मागे लपलेला असतो. कोणी हसण्याचा अभिनय करत असतो, कोणी मजबूत असल्याचा, तर कोणी यशस्वी असल्याचा. पण अभिनय कधीही आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही अभिनय सोडून तुमच्या खऱ्या स्वरूपात जगायला सुरुवात कराल, त्याच दिवशी तुमच्या आत अशी एक शक्ती जन्माला येईल, ज्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. लक्षात ठेवा, बनावटी व्यक्तिमत्व काही काळासाठी लोकांना आकर्षित करू शकतं, पण खरे व्यक्तिमत्व लोकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण करतं. कोणालाही प्रभावित करण्यासाठी स्वतःला कधीही बदलू नका. जी व्यक्ती तुम्हाला बदलल्यानंतर स्वीकारते, ती तुम्हाला नाही तर तुमच्या मुखवट्याला स्वीकारत असते. आणि मुखवटे फार काळ टिकत नाहीत. तुम्ही जसे आहात, सर्वप्रथम स्वतःला तसेच स्वीकारा. तुमच्या कमतरतांशी लढू नका, त्यांना समजून घ्या. तुमच्या भीतीपासून पळू नका, तिच्याकडे शांतपणे पहा. तुम्ही जितक्या खोलवर स्वतःच्या अंतरंगात उतराल, तितकीच तुमच्या डोळ्यात शांतता दिसू लागेल. आणि शांतता हेच सर्वात मोठं आकर्षण आहे. लोक सुंदर चेहरा पाहून थांबतात, पण शांत आत्म्याजवळ बसून स्थिर होतात. एखाद्या व्यक्तीला स्वतःचं वेड लावण्याचा अर्थ तो तुमच्याशिवाय जगू शकणार नाही असा नसतो. खऱ्या प्रेमाचा अर्थ असा असतो की तो तुमच्यासोबत राहून स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं बनवेल. जर तुमची उपस्थिती एखाद्याला अधिक शांत, अधिक धाडसी, अधिक प्रामाणिक आणि अधिक आनंदी बनवत असेल, तर समजून घ्या की तुमच्या अंतःकरणात प्रेम जागृत झालं आहे. आणि जिथे प्रेम असतं, तिथे अधिकार नसतो, तिथे भीती नसते, तिथे तुलना नसते, तिथे फक्त स्वीकार असतो. आज लोक प्रेम कमी करतात, पण अपेक्षा जास्त ठेवतात. अपेक्षा जितकी वाढते, तितकंच दुःख अधिक खोल होत जातं.
ज्या दिवशी तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करायला शिकाल, त्याच दिवशी तुमचं व्यक्तिमत्व चुंबकासारखं बनेल. मग तुम्हाला कोणालाही थांबवण्याची गरज भासणार नाही, कोणाच्याही मागे धावण्याची गरज भासणार नाही आणि कोणालाही हे सांगावं लागणार नाही, मला सोडून जाऊ नको. कारण जी व्यक्ती तुमच्यातील प्रेम, तुमच्यातील शांतता आणि तुमच्यातील सत्य मनापासून अनुभवेल, ती तुम्हाला सोडून जावंसंच वाटणार नाही. आणि जरी ती दूर गेली तरी तुमची आठवण तिच्या मनात सदैव जिवंत राहील. म्हणून आजपासून कोणालाही स्वतःचं वेड लावण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या अंतःकरणात अशी चेतना, असं प्रेम आणि अशी शांतता निर्माण करा की तुमच्या सहवासात येऊन लोकांना स्वतःचं अधिक चांगलं वाटू लागेल. हेच सर्वात मोठं आकर्षण आहे, हेच सर्वात गहन प्रेम आहे आणि हेच जीवनातील सर्वात सुंदर रहस्य आहे. लक्षात ठेवा, फूल कधीही कोणालाही बोलावत नाही, ते फक्त उमलतं आणि जेव्हा फूल उमलतं तेव्हा संपूर्ण निसर्ग आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतो. तुम्हीही उमला, जग आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल. पण आता प्रश्न असा आहे, शेवटी अशी कोणती सवय आहे जी कोणत्याही व्यक्तीला तुमच्याबद्दल वारंवार विचार करायला भाग पाडते? नीट ऐका. माणूस त्या लोकांना लवकर विसरतो जे नेहमी त्याच्या समोर असतात, पण तो त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही जिने त्याला स्वतःच्या अंतर्मनाकडे डोकावायला भाग पाडलं असेल. लोक तुम्हाला म्हणून लक्षात ठेवत नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं, ते तुम्हाला म्हणून लक्षात ठेवतात की तुमच्या सहवासात त्यांना कसं वाटलं. हेच मनाचं विज्ञान आहे. जर तुमच्यासोबत बसल्यावर एखाद्याला शांतता मिळत असेल, जर तुमच्याशी बोलल्यानंतर त्याचं मन हलकं होत असेल, जर तुमची उपस्थिती त्याला हा विश्वास देत असेल की मी जसा आहे तसा स्वीकारला गेलो आहे, तर ती व्यक्ती तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. आज प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की कोणीतरी त्यांचं मनापासून ऐकावं, पण प्रत्येकजण बोलण्यातच व्यस्त आहे. ऐकायला मात्र कोणालाच वेळ नाही. लक्षात ठेवा, ऐकणंसुद्धा प्रेमाचाच एक प्रकार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचं बोलणं मध्ये अडथळा न आणता, विनाकारण सल्ला न देता आणि त्याला कमीपणा न वाटू देता मनापासून ऐकता, तेव्हा पहिल्यांदाच ती व्यक्ती तुमच्यासमोर तिचा खरा चेहरा घेऊन येते. इथूनच विश्वासाचा जन्म होतो आणि विश्वासाशिवाय आकर्षण हा फक्त एक भ्रम असतो. आणखी एक गोष्ट, अनेकांना असं वाटतं की कोणाला स्वतःचं वेड लावण्यासाठी नेहमी उपलब्ध राहायला हवं. नाही, जो माणूस नेहमीच उपलब्ध असतो तो हळूहळू फक्त सवय बनून जातो आणि सवयींची किंमत हळूहळू कमी होऊ लागते. याचा अर्थ अंतर निर्माण करा असं नाही. याचा अर्थ असा आहे की तुमचं स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की तुमचा आनंद फक्त एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही. ज्या व्यक्तीच्या आयुष्याला ध्येय असतं, ज्याच्याकडे स्वतःची स्वप्न असतात, जी रोज काहीतरी नवीन शिकत असते, तिच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण निर्माण होतं. कारण ती मागत नाही, ती वाटत असते. लक्षात ठेवा, जो नेहमी मागतो तो कमकुवत दिसतो आणि जो वाटतो तो नेहमी समृद्ध दिसतो. प्रेमही तोच देऊ शकतो ज्याच्या अंतःकरणात प्रेम भरलेलं असतं. रिकामं भांडं कधीच कोणाची तहान भागवू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम स्वतःच्या अंतर्मनात उतरायला शिका. स्वतःसोबत काही वेळ घालवा. तुमच्या भीतीला ओळखा, तुमच्या अहंकाराकडे पहा, तुमच्या अस्वस्थतेला समजून घ्या. जी व्यक्ती स्वतःला ओळखते तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण सहजता दिसून येते आणि हीच सहजता लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. तुम्ही पाहिलं असेल,
काही लोक फार कमी बोलतात तरीही प्रत्येकजण त्यांचा आदर करतो. का? कारण त्याचे शब्द नाही तर त्यांची उपस्थिती बोलत असते. धन्यवाद.